इयत्ता 5वी, विषय मराठी, पाठ 4, सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कविता राऊतने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर. कविता राऊतने राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. आ. कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर. आईच्या समजूतदार शब्दामुळे कविताला दिलासा मिळाला. ए. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. ई. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंह यांनी केव्हा ओळखले? उत्तर. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविता प्रथम आल्यावर विजेंद्र सिंह यांनी तिचे वेगळेपण ओळखले. उ. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर. आईला उगीच वाईट वाटू नये म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. उ. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर. कविता पी.टी. उषा यांना आदर्श मानते. ए. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर. कोणत्याही खेळाडूसाठी मेहनत महत्त्वाची असते. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर. कविता राऊतने राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या वेगवान धावण्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात. आ. कविता विजेंद्र सिंह यांच्या घरी का राहू लागल्या? उत्तर. कविताच्या राहण्याची समस्या सोडवण्यासाठी विजेंद्र सिंह यांनी तिला आपल्या घरी ठेवले. पुढील शिक्षण व सरावासाठी ती त्यांच्या घरी राहू लागली. ई. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर. कविताच्या यशामुळे हर्सुल व सावरपाडा या परिसराला नवी ओळख मिळाली. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना तिचा अभिमान वाटतो. ई. आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर. कविताच्या स्वागतासाठी आलेल्या गाड्या, पत्रकारांची गर्दी आणि तिचा होत असलेला सत्कार पाहून सुमित्राबाईंना आपली लेक खूप मोठी झाली आहे असे वाटते. उ. कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंह यांना का देतात? उत्तर. विजेंद्र सिंह यांनी कविताची प्रतिभा ओळखून तिला योग्य प्रशिक्षण दिले, तसेच कठीण काळात तिला मदत केली, म्हणून तिचे आई वडील तिच्या यशाचे श्रेय त्यांना देतात. उ. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर. कविताकडून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाची प्रेरणा घेईन. प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता ध्येयासाठी प्रयत्न करत राहीन. प्रश्न तिसरा, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. अ. पण, वेगळेपण. आ. दार, चमकदार. ई. पणा, कमीपणा. ई. पणी, लहानपणी. उ. एक, आर्थिक. उ. ईद, अखंडित. तर याप्रमाणे आणखी शब्द. पण, शहाणपण. दार, जबाबदार. पणा, चांगुलपणा. पणी, तरुणपणी. एक, सामाजिक. ईद, मर्यादित. प्रश्न चौथा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. अ. दिलासा मिळणे. वाक्य, आईच्या शब्दांनी मला दिलासा मिळाला. आ. गराडा पडणे. वाक्य, खेळाडूभोवती पत्रकारांचा गराडा पडला. ई. कणखर बनणे. वाक्य, कठोर परिश्रमामुळे तो कणखर बनला. ई. ओढाताण होणे. वाक्य, गरीब कुटुंबाची आर्थिक ओढाताण होते. उ. नात्यातील वीण गहिरी असणे. वाक्य,
आई व मुलीच्या नात्यातील वीण गहिरी असते. उ. वणवण सहन करणे. वाक्य पाहण्यासाठी गावकऱ्यांना वणवण सहन करावी लागते. प्रश्न 5वा समान अर्थाचे शब्द लिहा. अ. माय आई. आ. लेक मुलगी. ई. बळ शक्ती. ई. गहिरे खोल. उ. क्रीडा खेळ. उ. वडील पिता. प्रश्न 6वा तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो? तो का आवडतो? उत्तर मला धावण्याचा खेळ अधिक आवडतो. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते व आत्मविश्वास वाढतो. प्रश्न 7वा तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठी खेळ की दोन्ही? ते का आवडतात? उत्तर मला मैदानी आणि बैठे दोन्ही खेळ आवडतात. मैदानी खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो तर बैठ्या खेळामुळे बुद्धीचा विकास होतो. प्रश्न 8वा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहांचा नेमका अर्थ सांगा. अ. तुमची गल्ली गाव कशाने वेढलेले आहे? वेढलेले म्हणजे चारही बाजूंनी कोणत्या गोष्टी आहेत? आ. आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. म्हणजे धुराचे प्रमाण खूप जास्त आहे. ई. अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत. म्हणजेच उंच इमारतींची संख्या खूप जास्त आहे. कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलांनी वेढलेले असतात. म्हणजेच त्यांच्या भोवती नेहमी खूप फायलांचे काम असते. प्रश्न 9वा शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचून समजून घ्या. उद्योग औद्योगिक शिक्षण शैक्षणिक बुद्धी बौद्धिक नीती नैतिक संस्कृती सांस्कृतिक भूगोल भौगोलिक इतिहास ऐतिहासिक विज्ञान वैज्ञानिक. प्रश्न 10वा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा. उत्तर आमच्या शाळेचा क्रीडा महोत्सव जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आला होता. हा महोत्सव अकोला येथील जिल्हा क्रीडा संकुलात भरवण्यात आला. हा महोत्सव अकोला तालुका व अकोला जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात आला होता. धावणे कबड्डी खो खो व्हॉलीबॉल आणि लांब उडी असे विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. मला धावण्याचा खेळ सर्वात जास्त आवडला. धावण्यामुळे शरीर सुदृढ राहते आणि आत्मविश्वास वाढतो. सर्व स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. विजेत्या खेळाडूंना पदके प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभ पाहताना मेहनत जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर यश मिळते हा विचार माझ्या मनात आला. क्रीडा महोत्सवामुळे खेळाविषयीची आवड आणि क्रीडा भावना अधिक वाढली. उपक्रम 1. तुम्हाला माहीत असलेल्या धावपटूंची नावे लिहा. त्यांनी जिंकलेल्या स्पर्धा व पदकांची माहिती घ्या. त्यांची चित्रे जमवा. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही हा प्रकल्प पूर्ण करा. दोन खालीलप्रमाणे सारणी तयार करून वहीत जास्तीत जास्त नावे लिहा. बैठे खेळ मैदानी खेळ. बैठे खेळ बुद्धिबळ कॅरम सापशिडी लुडो पत्ते शब्दकोडे. मैदानी खेळ कबड्डी खो खो क्रिकेट फुटबॉल हॉकी व्हॉलीबॉल. 5. चर्चा वाचा चर्चा करा माहिती मिळवा. पाण्यासाठी वणवण भटकावे लागणे ही चांगली बाब नाही. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. मित्र शिक्षक कुटुंबातील व्यक्ती गावातील लोक यांच्याशी पुढील मुद्द्यावर चर्चा करा. अ. तुमच्या गावातील पाण्याच्या साठ्यांचे प्रकार. उत्तर आमच्या गावात विहिरी बोरवेल तलाव धरणे व पाण्याच्या टाक्या ही पाण्याचे साठे आहेत. आ. तुमच्या गावात पाणी टंचाई असल्यास त्याची कारणे व पाणी टंचाई नसल्यास त्याची कारणे. आमच्या गावात पाणी टंचाईची मुख्य कारणे कमी पाऊस भूजल पातळी खालावणे व पाण्याचा अपव्यय ही आहेत. पाणी टंचाई नसल्यास त्याची कारणे पुरेसा पाऊस जलसंधारणाची कामे व पाण्याचा योग्य वापर ही आहेत. ई. कविता राऊतप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन घडलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी माहिती लिहा. उत्तर हिमा दास. हिमा दास ही भारतातील प्रसिद्ध धावपटू आहे. तिचे बालपण
आसाममधील एका साध्या शेतकरी कुटुंबात गेले. आर्थिक अडचणी असूनही तिने कठोर परिश्रम घेतले. 2018 मध्ये जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून तिने भारताचे नाव उज्ज्वल केले. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तिने यश संपादन केले. खालील वाक्यातील अधोरेखित केलेली नामे वाचा व समजून घ्या. शब्बीर खाली बसला. पाऊस कमी झाला. तो शाळेत येऊन सुरवाडे गुरुजींना म्हणाला, पाकिटात पैसे नव्हते. मुले बागेतील फुले फळे जपू लागली. कविता राऊतमुळे हर्सुलपाड्याला आनंद झाला. तर कंसामध्ये शब्बीर, पाऊस, शाळा, सुरवाडे गुरुजी, पाकिट, पैसे, मुले, बाग, फुले फळे, कविता राऊत, हर्सुलपाडा, आनंद ही नामे आहेत. वरीलप्रमाणे नामे वापरून 5 वाक्ये लिहा. उत्तर: राम शाळेत गेला. गाय गवत खाते. मोर राष्ट्रीय पक्षी आहे. बागेत सुंदर फुले उमलली आहेत. नदीचे पाणी स्वच्छ आहे. या पाठातील नामांची यादी करा. उत्तर: कविता राऊत, सावरपाडा हर्सुल, आई वडील विजेंद्र सिंह, भारत धावपटू, स्पर्धा, पदक, गाव, पाणी, आनंद, शाळा. व्यक्ती, प्राणी, पक्षी, कीटक, वस्तू, पदार्थ, फळे, फुले, गावे, नद्या, गुण या प्रत्येक प्रकारची 10 नावे गटात चर्चा करून लिहा. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही हे उत्तर लिहू शकता.